नमस्कार. मी बिरदेश बडोदे. मला तर तुम्ही ऐकलेच. तर सध्याच 10वीचा आणि 12वीचा निकाल लागलेला आहे. खूपच जास्त सगळीकडे खूपच विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळवलेले आहेत. तर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. पण याच निकालाची दुसरी बाजू म्हणून महाराष्ट्रभरातून खूपच जास्त पालकांचे वगैरे फोन येत आहेत. सर, आमच्या पाल्याला किंवा माझ्या मुलग्याला मुलगीला UPSC करायची आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना 2 शब्द. 12वी झाल्यानंतर कोणती स्ट्रीम निवडायची आहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्हाला ज्या ग्रॅज्युएशनच्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ग्रॅज्युएशनच्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं एखाद दुसऱ्या वर्षी 1-2 वर्ष ग्रॅज्युएशनमध्ये झाल्यानंतर की बाबा तयारी करायला पाहिजे, तर मग त्यानंतर तुम्ही तयारी करू शकता असं मला वाटतंय. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या आता 10वी पास झाल्या तर त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या पालकांना मला एवढं सांगायचं आहे की भाई आत्ताच प्रिपरेशन करायला पाहिजे असं काहीच नाही आहे. सध्या तुम्ही 11वी-12वी करायला फोकस करा. भले ती ह्युमॅनिटीजमधून करा, कॉमर्समधून करा किंवा सायन्समधून करा. ज्यातून करायचं ते करा, पण सध्या तुम्ही जे करताय त्यावर फोकस करा. कसं आहे की खूप जास्त खाल्लं की एकदम पचत नाही, पोट बिघडतंय. सो मग ट्राय करा की ॲट अ टाइम जी गोष्ट करताना त्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. यावर तुम्ही थोडासा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं.